ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय आहे, फ्रीलान्सिंग म्हणजे काय आहे, तर हे आम्ही घरातून वर्क फ्रॉम होम करू शकतो का, याच्यामध्ये स्कोप काय आहे, करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, इन्कम आम्ही चांगल्या पद्धतीने जनरेट करू शकतो का. तर असे तुमचे भरपूर जे प्रश्न होते तर ते माझ्या लास्ट व्हिडिओवरती, ज्याच्यामध्ये मी माझे सेव्हिंग्स इन्व्हेस्टमेंट जे सांगितले होते ना, तर त्या व्हिडिओवरती आले होते आणि आज म्हटलं की त्याच्यावरतीच एक डिटेल जो व्हिडिओ आहे तर तो मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तर मी निवांतच बसलेले आहे, सगळे पॉईंट्स तुमच्यासाठी मी नोट डाऊन केलेले आहेत की मी या व्हिडिओमध्ये काय काय सांगणार आहे आणि डिटेलमध्ये हा जो लेक्चर आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी रेकॉर्ड करणार आहे. अगदी बेसिक पासून तुम्हाला काय करायला हवं, कशा पद्धतीने करायला हवं, तर ते डिटेलमध्ये मी सगळं सांगणार आहे. ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय आहे, त्याचे स्किल्स काय काय लागतात, त्यानंतर स्कोप काय आहे, फ्रीलान्सिंग म्हणजे काय, एजन्सी म्हणजे काय आणि कोण चालू करू शकतं, तर डिटेलमध्ये या विषयावरती आपण सविस्तर जी आहे तर ती चर्चा करणार आहोत. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकताच आपल्या चॅनलवरती 34,000 सबस्क्रायबर्सचा जो टप्पा आहे तर तो क्रॉस झालेला आहे आणि मी तुमच्यासाठी अशाच पद्धतीने छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत, प्रोडक्टिव्ह व्हिडिओज जे आहेत तर ते बनवणार आहे. प्लीज तुमचं प्रेम जे आहे, तुमचा सपोर्ट जो आहे, तुमचा आशीर्वाद जो आहे तो आपल्या चॅनलवरती आणि माझ्यावरती अशाच पद्धतीने राहू देत. तर मी आज निवांत वेळ काढलाय आणि तुमच्यासाठी व्हिडिओ करायला बसलेले आहे घरामध्ये, कारण मी करते वर्क फ्रॉम होम. तर मी गेले साधारण 2-3 वर्ष झाले वर्क फ्रॉम होम करते आणि चांगला इन्कम जो आहे तर तो माझ्यासाठी मी जनरेट करते वर्क फ्रॉम होम थ्रू. तर मी काय काम करते बेसिकली ते तुम्हाला सांगते. मी सुरुवातीला फ्रीलान्सिंग जे आहे तर ते स्टार्ट केलं होतं ग्राफिक डिझायनिंग थ्रू फोनमधून. तेव्हा माझ्याकडे लॅपटॉप पण नव्हता, मी फोनमधूनच चालू केलं होतं. त्याच्यानंतर मग जसे जसे माझे क्लायंट्स वाढतील, माझं नेटवर्किंग वाढेल, तर त्यानंतर मी एजन्सीमध्ये कन्वर्ट केलं. एजन्सी म्हणजे काय, माझ्याकडे आता ग्राफिक डिझायनर आहेत वेगळे, त्यानंतर कॉलिंगसाठी वगैरे असेल तर ती वेगळी टीम मेंबर आहे आणि डिजिटल मार्केटिंगसाठी वेगळी टीम मेंबर आहे. तर असे आता माझ्याकडे माझ्यासोबत काम करणारे टीममेट्स जे आहेत तर ते आहेत, म्हणजे माझा वर्कलोड थोडासा कमी झालेला आहे आणि मी ओव्हरऑल माझ्या ऑर्गनायझेशनच्या ग्रोथकडे जास्त प्रकारे लक्ष देऊ शकते. त्याच्यानंतर सोशल मीडिया एजन्सीमधल्या सक्सेस नंतर मी काय केलं की माझ्यासारख्या भरपूर अशा लेडीज असतात की ज्या घरातून ज्यांना काम करायचं असते, वर्क फ्रॉम होम करायचं असते, बट त्यांना ते अवेलेबल होत नाही, व्यवस्थित प्लॅटफॉर्म मिळत नाहीत. प्लॅटफॉर्म मिळाले तर फीज जास्त असतात, फीज कमी असतील तर व्यवस्थित पद्धतीने लेक्चर्स घेतले जात नाहीत, तर असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते. तर ते ओव्हरकम करण्यासाठी आपण माऊली अकॅडमी जी आहे तर ती एस्टॅब्लिश केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण ग्राफिक डिझायनिंगचा जो कोर्स आहे तर तो अगदी अफोर्डेबल म्हणजे 1,000 रुपयाला आपण तो काय करतो प्रोव्हाइड करत आहोत. तर हे थोडक्यात माझ्या करिअर बद्दल किंवा माझ्या लाईफ बद्दल थोडक्यात जी आहे तर ती इन्फॉर्मेशन जी आहे तर ती मी सांगितलेली आहे. आता आपण चालू करूयात. सगळ्यात फर्स्ट पॉइंट म्हणजे व्हॉट इज ग्राफिक डिझायनिंग. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील की या तर ग्राफिक डिझायनिंग करतात, ग्राफिक डिझायनिंग बद्दल भरपूर सांगत असतात, पण ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय, तर हे तर सांगू देत. तर ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय असतं, तर ग्राफिक डिझायनिंग म्हणजे हे अशा पद्धतीचे ऍडव्हर्टिजमेंट पोस्टर्स असतात ज्याच्यामध्ये आपण एखाद्या कंपनीची असेल, एखाद्या ऑर्गनायझेशनची असेल तर ती ऍडव्हर्टिजमेंट करतो. ठीक आहे, आता भरपूर ठिकाणी तुम्ही बघताय, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, भरपूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती, व्हॉट्सअपवरती असेल तर वेगवेगळ्या कंपनीची ऍडव्हर्टिजमेंट असते. आता मी बघा माझ्या कोर्सची अशा पद्धतीने ऍडव्हर्टिजमेंट केलेली आहे, ज्याच्यामध्ये माझ्या कोर्समध्ये काय काय शिकवलं जातं, त्याचं ड्युरेशन काय आहे, त्याची फीज काय आहे, माझा मोबाईल नंबर, माझं नाव, माझा फोटो, ठीक आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी असतील तर त्या मी त्या फोटोमध्ये ऍड केल्या. आणि हा जर फोटो मी साधारण 1,000 व्हॉट्सअपवरती 1,000 लोकांना पाठवला तर माझ्या क्लासची जाहिरात जी आहे तर ती चांगल्या पद्धतीची जाहिरात जी आहे, क्वालिटी पद्धतीची. कारण बघा आपण टेक्स्टमध्ये मेसेज करतो ना तर तो वेगळा पद्धत असतो आणि जर तुम्ही अशा प्रकारचा एक अट्रॅक्टिव्ह फोटो बनवून पाठवलात तर त्याचा एक इम्पॅक्ट जो आहे ना तर तो वेगळ्या पद्धतीचा असतो. तर यालाच आपण बोलतोय ग्राफिक डिझायनिंग. म्हणजे टेक्स्ट मधली जी काही माहिती असते ना तर ती आपण ग्राफिक्सच्या स्वरूपात म्हणजे फोटोच्या स्वरूपात काय करतोय, प्रेझेंट करतोय. ठीक आहे, तर याला आपण बोलतोय ग्राफिक डिझायनिंग. आता ग्राफिक डिझायनिंग म्हटल्यावरती लोकांच्या डोक्यात वेगवेगळे मोठे मोठे सॉफ्टवेअर्स येतात. नाही, पण आता जग बदललेलं आहे, भरपूर वेगवेगळ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज, ऍडव्हान्सचे ऍप्स असतील तर ते आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे गोष्टी ज्या आहेत तर त्या अजून जास्त सोप्या झालेल्या आहेत. तर माझ्याकडे जो सॉफ्टवेअर आहे तर तो आहे कॅनवा, जो की अगदी बेसिक पासून जे न्यू कमर्स आहेत या फील्डमधले तर ते सुद्धा जो आहे तर ते चालू करू शकतात. तर तुमचा भरपूर मला प्रश्न होते की हा जो कोर्स आहे तर तो तुम्ही फोनमध्ये करू शकताय की कंपल्सरी कम्प्युटर किंवा लॅपटॉप लागतोय. तर नाही, हे जे काम आहे किंवा हा जो माझा कोर्स आहे किंवा हे जे काम जर तुम्हाला येत असेल तर हे जे काम आहे तर ते अगदी तुम्ही फोनमध्ये इझिली करू शकताय. मी इथे तुम्हाला एक ट्युटोरियल दाखवते की कशा पद्धतीने हे जे काम आहे तर ते फोनमध्ये अगदी छान पद्धतीने होतंय. तर मी माझ्या करिअरची जी सुरुवात आहे ना तर ती
फोन पासूनच केली होती, कारण त्यावेळी माझ्याकडे एक लॅपटॉप होता जो की मी सेकंड हँड बाय केला होता. बट तेव्हाच ना कोरोनाचा पिरियड आला होता आणि त्यावेळेला माझा लॅपटॉप बिघडला आणि मला तिकडे जिथे मी राहिलं होते, रुरल एरिया होता थोडासा आमच्या गावाकडे, तर तिथे मला तो रिपेअर करून मिळत नव्हता आणि त्यामुळे मला ना इलाज असतो तो जो आहे माझा फोनवरूनच माझ्या करिअरची सुरुवात जी आहे तर ती करावी लागली आणि चांगल्या पद्धतीने माझी जी करिअरची सुरुवात आहे तर ती मी केली, कारण माझ्याकडे तेवढे पेशन्स, कन्सिस्टन्सी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे जे आहे तर ते करायचंच होतं. म्हणजे याच्यामध्ये काहीही करून काम करायचंच आहे, दुसरा माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. मला कुठल्याही प्रकारचा जॉब करायचा नव्हता, कारण ऑलरेडी मी एक एक्सपिरियन्ससाठी सेल्समध्ये जॉब जो आहे तर तो करून बघितला होता. तर जॉबचं कसं असतं, इथे तुम्हाला लिमिटेड पेमेंट असतोय जॉबमध्ये एक गोष्ट माझ्यासोबत चांगली झाली की वेगवेगळ्या गोष्टी मला तिथं शिकायला मिळाल्या, बट पेमेंट जो आहे ना तर तो लिमिटेडच होता. पण इथे माझ्या कामामध्ये कसं आहे, जितक्या मी वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आणेन, जितके वेगवेगळे कोर्सेस असतील, वेगवेगळे स्किल्स मी याच्यामध्ये ऍड करेन ना, तितकं मला जास्त फायनान्शियल बेनिफिट जो आहे ना तर त्याचा होणार आहे. जितका मी माझा वेळ इन्व्हेस्ट करते ना त्याच पद्धतीने मला फायनान्शियल बेनिफिट जो आहे तर तो होणार आहे. त्यामुळे मला फक्त आणि फक्त इकडे याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट करायचं होतं. आणि नंतर ज्यावेळी मला मुली वगैरे झाल्या, लग्नानंतर वगैरे, तर माझ्याकडे ऑप्शन नव्हता, नाईलाज असतो म्हणून मला हाच फील्ड जो आहे तर तो चूज करायचा होता. पण त्यावेळी कसं झालं होतं, ऑलरेडी मी या फील्डमध्ये ग्रो केलं होतं आणि मला खूप जास्त म्हणजे नाही का, आपण सक्सेस करत गेलो, प्रगती करत गेलो, थोडंसं का होईना आपण ग्रो करत गेलो ना की त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली आपल्याला इंटरेस्ट जो आहे ना तर तो यायला चालू होता. आणि तो इंटरेस्ट जो आहे ना तर तो मला आला होता. काय करायचं आहे नक्की तर ते मी डिसाईड केलं होतं आणि त्याच्यामुळे या ज्या पुढच्या गोष्टी होत्या ना तर त्या थोड्याशा सोप्या झाल्या. मी गिव्हअप नाही केलं. मला सुद्धा भरपूर वेगवेगळे प्रॉब्लेम्स आले, तर ते मी डिटेलमध्ये सांगेन तुम्हाला. पण भरपूर वेगवेगळे प्रॉब्लेम्स, वेगवेगळे ऑब्स्टॅकल्स आले, बट स्टील ते सगळे ओव्हरकम करून या फील्डमध्ये जे आहे तर मी माझं काम कंटिन्यू केलं. त्यानंतर पुढची गोष्ट आहे की याच्यामध्ये स्किल्स काय हवे आहेत, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय हवं आहे. माझ्याकडे जे कोर्सला रजिस्ट्रेशनसाठी इन्क्वायरी करतात तर मी डिटेलमध्ये सांगते की तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन मॅटर करत नाही. तुम्ही 8वी झालाय, 9वी झालाय, 10वी झालाय, तुम्ही इंजिनिअरिंग झालाय, तुमचं नर्सिंग झालंय, मॅटर करत नाही. अनलेस तुम्हाला फक्त काय हवं आहे, तुम्हाला डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट हवे. डिझायनिंग म्हणजे एक क्रिएटिव्ह भाग असतो, एक कला असते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट हवा, डिझायनिंगच्या फील्डमध्ये इंटरेस्ट हवा, फक्त इंटरेस्ट हवा. बाकीचे स्किल्स जे आहेत तर ते शिकवायला मी आहेच तुम्हाला. कशा पद्धतीने ते डिझाईन्स तुमचे जे आहेत तर त्या कशा पद्धतीने स्किल्स डेव्हलप करायचे तर ते सांगायला मी आहेच. बट तुमचे इंटरेस्ट हवा, तुम्हाला आवड हवी या फील्डमध्ये. म्हणजे वेगवेगळे, हा कलर ऍड केला तर काय होईल, तो कलर ऍड केला तर काय होईल, हा शेप, तो डिझाईन ऍड केला तर काय होईल. तर हे थोडंसं क्रिएटिव्ह माइंडसेट जे आहे ना तर ते तुमचं पाहिजे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काहीही मॅटर करत नाही. फक्त आणि फक्त तुमचा ग्राफिक्स बद्दल किंवा कला या विषयामध्ये इंटरेस्ट जो आहे तर तो असला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न होता की या फील्डमध्ये स्कोप काय आहे किंवा या फील्डची इंडस्ट्री काय आहे. तर भरपूर असे व्यवसाय आहेत, जसे की जिम असेल, सलून असेल, हॉटेल्स असतील, एज्युकेशन सेक्टर्समध्ये स्कूल्स असतील किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट्स असतील, वेगवेगळे भरपूर असे बिझनेसेस आहेत ज्यांना त्यांच्या बिझनेसची, त्यांच्या व्यवसायाची ऍडव्हर्टिजमेंट जी आहे तर ती सोशल मीडियावरती असेल, न्यूजपेपरमध्ये असेल किंवा जसे की ब्रॉचर वगैरे बनवायचे असेल तर वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये त्यांना त्यांची ऍडव्हर्टिजमेंट जी आहे ना तर ती बनवायची असते. आणि अशा वेळेला ना त्यांना ग्राफिक डिझायनर जो आहे तर तो लागतो. आता मी माझ्या एजन्सीमध्ये स्पेशली सलून, ठीक आहे, स्पेशली सलून आणि जिम्स या 2 इंडस्ट्रीज ज्या आहेत तर त्या फोकस केलेल्या आहेत आणि मी लिमिटेड ठेवलेला आहे या 2 इंडस्ट्री पुरतच. थोडंसं एक्सपांड करण्याचा मी प्रयत्न करते, बट स्टील मी फक्त सलून्स आणि जिम्स वरती सध्या जे आहे तर ते काम करते, कारण त्या फील्डमध्ये आपण एक्सपर्ट बनतो ज्यावेळी आपण त्या फील्डचेच क्लायंट्स जे आहेत ना तर ते घेतो. आणि वेगवेगळे याच्यामध्ये इंडस्ट्रीज आहेत, जसं की मी तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत. वेगवेगळे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत, वेगवेगळे प्रॉडक्ट्स प्रोव्हाइड करतात, असे वेगवेगळे व्यवसाय आहेत ज्यांना डेली बेसिसवरती काय लागतात, पोस्ट लागतात. आता मी सलूनचं तुम्हाला एक्झाम्पल देते, तर माझ्याकडे वेगवेगळे सलून्स आहेत ना तर त्यांना डेली बेसिसवरती पोस्ट लागते. जसं की हेअर केअरवरती काही ऑफर आहे, स्किन केअरवरती ऑफर आहे, नेल केअरवरती ऑफर आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे ऑफर्स त्यांना डिझाईन करून लागतात. सोबतच सलून्सवाले जे आहेत तर ते वेगवेगळे कोर्सेस पण घेतात, जसं की फॅशनचे काही कोर्सेस असतील, मेकअपचे काही कोर्सेस असतील, हेअरचे काही कोर्सेस असतील, तर वेगवेगळे कोर्सेस घेतात. तर त्यावेळेला सुद्धा त्यांना कोर्स जे आहेत ना तर ते त्यांच्या कोर्सेसबद्दल इन्फॉर्मेशन देण्यासाठीचे वेगवेगळे पोस्टर्स असतील ना तर ते सुद्धा लागतात. मग मी काय करते, मंथली बेसिसवरती घेते. मी इंडिव्हिज्युअल पोस्ट कोणाचेच घेत नाही, मी मंथली बेसिसवरती क्लायंट्स घेते. मंथली एक अमाऊंट आपली फिक्स केलेली असते की त्यांना किती डिझाईन्स लागणार आहेत, त्यांचे रिक्वायरमेंट काय आहे, त्यांना फक्त ग्राफिक्स लागणार आहे की सोशल मीडिया पण त्यांचा आपण हँडल करायचा आहे. सोशल मीडियाचा जो पार्ट आहे तो वेगळा आहे. मग जर फक्त ग्राफिक्स असेल तर पॅकेज रेट
कंपॅरेटिव्हली कमी असतोय, बट सोशल मीडिया विथ हे असेल, सॉरी ग्राफिक्स विथ सोशल मीडिया असेल तर मग पॅकेज रेट सुद्धा त्या अकॉर्डिंगली वाढतो. तर हे सगळे वेगवेगळे फॅक्टर्स आपण कन्सिडर करून त्यांचं मंथली पॅकेज जे आहे तर ते आपण डिझाईन केलेलं असते, जे की मी तुम्हाला सांगते माझ्या फर्ममध्ये अप्रॉक्सिमेटली 2500 पासून चालू होतात हे जे काही पॅकेजेस आहेत ते. तर डिटेलमध्ये मी त्याच्यामध्ये ते ऍड करत असते. त्याच्यानंतर आता फ्रीलान्सिंग आणि एजन्सी मधला फरक काय. आता मी माझ्या लाईफची सुरुवात जी आहे तर ती फ्रीलान्सिंग पासून केली. का केली, कारण त्यावेळेला माझ्याकडे तितका फायनान्स नव्हता. ठीक आहे. आता फ्रीलान्सिंग आणि एजन्सी म्हणजे काय, तर फ्रीलान्सिंग म्हणजे काय, सुरुवातीला मी काय करायचे, क्लायंट स्वतःच गॅदर करायचे, म्हणजे व्हॉट्सअपवरती वेगवेगळे मार्केटिंगचे मेसेजेस पाठवायचे. त्यानंतर इंस्टाग्रामवरती वेगवेगळ्या बिझनेसेसना मी काय करायचे, अप्रोच करायचे की मी ग्राफिक डिझायनर आहे, हे माझी सर्व्हिस आहे, हे सर्व्हिस मी प्रोव्हाइड करते. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स जे होते तर ते मी यूज करायचे आणि मार्केटिंग मी स्वतःच करायचे. त्यानंतर क्लायंट कन्वर्ट झाल्यानंतर त्यांना ग्राफिक्स पण मी स्वतःच बनवून द्यायचे. त्यानंतर जर त्यांना सोशल मीडिया मॅनेजमेंट पण हवं असेल तर त्यांचं फेसबुक इंस्टाग्राम जे आहे तर ते सुद्धा मी स्वतःच ओपन करायचे कधी कधी, आणि कधी कधी ऑलरेडी अकाउंट्स असतील तर ते मी हँडल करायचे. तर ओव्हरऑल पूर्ण या त्यांच्या जर्नीमध्ये किंवा पूर्ण या प्रोसेसमध्ये मी एकटीच होते, जी की मार्केटिंग पासून क्लायंट कन्वर्ट झाल्यानंतर त्यांची ग्राफिक्स असतील, त्यांची सोशल मीडिया असेल, त्यांचं पेमेंट कलेक्शन असेल, तर ही सगळी प्रोसेस जी आहे तर ती मी एकटीच करत होते. त्याला मी बोलते फ्रीलान्सिंग. पण काय झालं, ग्रॅज्युअली माझे क्लायंट्स जे होते ना तर ते वाढत गेले आणि त्यानंतर मला असं रिअलाइज झालं की नो, आता मी या गोष्टी एकटे मॅनेज करू शकत नाही. मला माझ्या ओव्हरऑल ग्रोथवरती लक्ष द्यायचं आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ग्राफिक्ससाठी मी आता वेगळे टीम मेंबर आहेत माझ्या, त्यानंतर कॉलिंगसाठी म्हणजे कस्टमर कन्वर्ट करण्यासाठी वेगळे माझे टीम मेंबर्स आहेत, डिजिटल मार्केटिंगसाठी माझ्याकडे वेगळे टीम मेंबर्स आहेत, सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी वेगवेगळे टीम मेंबर्स आहेत. आणि मी काय करते, ओव्हरऑल सगळ्यांवरती लक्ष ठेवून माझी एजन्सी कशी ग्रो होणार आहे तर त्याच्याकडे मी लक्ष देते. त्यामुळे काय होतंय, हे चौघं पण जे आहेत माझे जे टीममेट्स आहेत, 3 आहेत टीममेट्स ऍक्च्युअली, तर ते टीम मेंबर्स त्यांचं काम करत असतात आणि ओव्हरऑल त्यांचं जे काम आहे तर ते आपण कशा पद्धतीने अजून प्रोग्रेस करू शकतो किंवा आपण अजून क्लायंट्स कशा पद्धतीने वाढवू शकतो. तर ओव्हरऑल बिझनेस ग्रोथवरती मी स्वतः आता काय करू शकते, लक्ष देऊ शकते. सोबतच मला स्वतःला मी थोडासा निवांत वेळ जो आहे तर तो देऊ शकते. तर हा फरक आहे फ्रीलान्सिंग आणि एजन्सी मधला. फ्रीलान्सिंगमध्ये सगळे कामं तुम्हाला स्वतःलाच करावी लागतात. एजन्सीमध्ये तुम्हाला तुमचे टीम मेंबर्स मिळतात, पण तुम्हाला टीम मेंबर्सला तुमचं जे काय त्यांची फिक्स्ड पेमेंट असेल, फिक्स्ड सॅलरी असेल ना तर ती द्यावी लागते. आता इनिशियल स्टेजला जर तुम्हाला फ्री एजन्सी चालू करायची आहे पण तुम्हाला इतका फायनान्स नाही आहे ना, तर मग तुम्ही कमिशन बेसिसवरती पण करू शकता. म्हणजे तुम्ही एखादी ग्राफिक डिझायनरला हायर करायचं आणि मग त्यांना सांगायचं की माझ्याकडे 2च क्लायंट्स आहेत, 2 क्लायंट्सला जे काही कमिशन बेसिसवरती पेमेंट होत आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 2 क्लायंट्सचे मिळत आहेत 6000 रुपये, तर कमिशन बेसिसवरती तुम्ही त्यांना 2000 रुपये, 1500 रुपये जे काही त्यांचं ठरलेलं असते तर ते तुम्ही देऊ शकताय आणि तुमची एजन्सी जी आहे ना तर ती चालू करू शकताय. तर हा पार्ट होता फ्रीलान्सिंगचा आणि एजन्सीचा. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोण हे काम करू शकतंय. तर मी जसं सांगितलं की कोणीही करू शकते, एज्युकेशनची काही अट नाही आहे, वयाची काही अट नाही आहे, फक्त एकच अट आहे की जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना तर तुम्ही ही गोष्ट किंवा हे जे काम आहे ना तर ते चालू करू शकताय. आता याच्यामध्ये कसं आहे, कुठलंही काम ज्यावेळी आपण चालू करतो तर त्याला ग्रो करण्यासाठी 6 महिने किंवा 1 वर्ष कंटिन्युअसली आपले एफर्ट्स त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करावे लागतात. असं नाही की 6 महिने झाले आणि मी फक्त अकाउंट्स ओपन केले आणि अजून काही झालंच नाही, मला इन्क्वायरी कोणाचीच आलीच नाही, तर असं नाही आहे. जर तुम्ही पॅशनेटली काम करताय ना तरच तुमचं याच्यामध्ये डेव्हलपमेंट जे आहे तर ती होणार आहे. आता मी टिप्स सांगते कारण तुम्ही युट्यूबर्स, माझे जे ऑडियन्स आहे ती तुम्ही मला इतकं ग्रो करायला मदत करताय, त्यामुळे माझी सुद्धा कर्तव्य आहे की जास्तीत जास्त माझ्याकडची जी प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करायची. तर टिप्स अशाच आहेत की एक तर पॅशनेटली काम करा की हे करायचंच आहे, कशाही पद्धतीने करायचं आहे. तर असं जर तुमचं असेल, तुमचे गोल्स ठरलेले असतील तर तुम्हाला या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा अडचण जी आहे तर ती कुठल्याही प्रकारची या कामामध्ये असेल तर ती तुम्हाला येणार नाही. कुठलाही व्यवसाय जो आहे तर तो आपण चालू करतो तर त्याला ऍटलिस्ट ग्रो करण्यासाठी 6 महिने ते 1 वर्ष आपल्याला वेळ जो आहे तर तो त्याच्यामध्ये कंपल्सरी ऍड करावा लागतो. आणि याच्यासाठी फक्त आणि फक्त पॅशनेटली आपण काम करायला हवं. आपले जे काही गोल्स असतील, ठीक आहे, आपले जे काही गोल्स असतील, आपला जो फ्रीलान्सिंगचा जो सेटअप आपण चालू केलेला आहे तर तो पुढच्या 6 महिन्यामध्ये कुठे असणार आहे, आपल्याकडे किती क्लायंट्स वाढणार आहेत, तर हे जर डिटेलमध्ये तुम्ही प्लॅनिंग केलं ना, डे बाय डे प्लॅनिंग, वीक बाय वीक जर प्लॅनिंग केलं आणि त्या अकॉर्डिंगली जर तुम्ही ते प्लॅन एक्झिक्यूट केलेत ना तर डिटेलमध्ये याचे जे काही रिझल्ट्स असतील तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर याच्यामध्ये कसं आहे, स्किल जर तुम्ही शिकलाय, ठीक आहे, ग्राफिक डिझायनिंगची स्किल जर तुम्ही शिकलेला आहात, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे
तुमची मार्केटिंग करणं, ठीक आहे, स्वतः तुम्ही ॲज अ ग्राफिक डिझायनर आहात ना, तर हे जगाला माहिती करून देणं की तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात आणि तुम्ही त्यांच्यासाठी ही सर्व्हिस असेल तर ती प्रोव्हाइड करू शकता, किंवा हे असतील सर्व्हिसेस किंवा डिझाईन्सचे असतील, ब्रॉचर्स असतील, इंस्टाग्राम पोस्ट असतील, तर काय डिझाईन तुम्ही प्रोव्हाइड करताय, कोणत्या फील्डमध्ये तुम्ही स्पेशलाइज्ड आहात ना, तर हे तुम्हाला जगाला दाखवून द्यावं लागेल की ही सर्व्हिस आमची आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचं काम जे आहे तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत नाही, जोपर्यंत मार्केटिंगवरती तुम्ही जास्त कष्ट करत नाही ना, तोपर्यंत यातून कुठल्याही प्रकारचे रिझल्ट्सची अपेक्षा तुम्ही करायचीच नाही आहे. जर तुम्ही मार्केटिंगवरती काम करताय, जसं की व्हॉट्सॲपचे डेली तुम्ही 100 लोकांना व्हॉट्सॲप करतायच, तरी त्यातून काही आउटपुट आला नाही आला तरी कॉन्स्टंटली ॲटलिस्ट 100 पीपलला त्याच्यावरती नाही करायचं, नाही तर व्हॉट्सॲप तुम्हाला ब्लॉक करते. त्यामुळे कमीत कमी 100 नवीन लोकांना, नवीन व्यावसायिकांना, आता कोणाला व्हॉट्सॲप करतोय तर ते पण महत्त्वाचं आहे. आता जर तुम्ही सलून्सना टार्गेट करताय ना, तर सलूनच्या ओनर्सनाच तुम्हाला तिथे व्हॉट्सॲप ॲक्टिव्हिटी करावी लागणार आहे. जर जिम्सना टार्गेट करताय ना, तर जिम्सच्याच ओनरना तुम्हाला तिथे व्हॉट्सॲप ॲक्टिव्हिटी करायला लागणार आहे. तर ही प्रोसेस महत्त्वाची आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पॅशनेटली काम करायचं आहे. 6 महिने तुम्हाला त्याचे जे काही रिझल्ट्स असतील ना, तर ते ऍड करायचे आहेत. तुमचे स्वतःचे जे काही इनपुट्स तुम्ही देताय तर ते ऍड करायचे आहेत. नक्कीच जर तुम्ही पॅशनेटली काम करताय ना, तर नक्कीच तुम्हाला पहिल्या सुरुवातीच्या 15 दिवसात ते 1 महिन्याच्यात ऍटलिस्ट एखादा क्लायंट जो आहे ना, तर तो तुमचा कन्वर्ट होणार आहे, तो तुम्हाला मिळणार आहे. तर त्या क्लायंटवरती काम करायचं आहे. जास्तीत जास्त तुमचे जे काही हे आहेत म्हणजे स्किल्स आहेत तर ते शोकेस करायचे आहेत. आणि अकॉर्डिंगली जर तुम्ही तुमच्या क्लायंटना सर्व्हिस चांगली दिलीत ना, तर मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते की मी आता कुठल्याही प्रकारची माझ्या एजन्सीची जी मार्केटिंग आहे तर ती करत नाही आहे. मला फक्त आणि फक्त सगळे जे क्लायंट्स आहेत ना, तर ते रेफरल थ्रू मिळतात. म्हणजे जर तुम्ही एखाद्या क्लायंटला तुमची सर्व्हिस चांगल्या प्रकारे दिलीत ना, तर तुम्हाला ते क्लायंट रेफर करतात वेगवेगळ्या दुसऱ्या बिझनेस ओनर्सना. तर याच पद्धतीने रेफरलचा व्यवसाय जो आहे तो चालतोय. तर माझ्या अकॅडमी पण मध्ये मी सांगते की माझे जे जुने स्टुडंट्स होते ज्यांनी ऑलरेडी ग्राफिक्सचा क्लास केलाय, युट्यूबचा क्लास केलाय किंवा इंग्लिशचा क्लास केलाय, तर ते स्वतः जे आहेत तर ते काय करतात, रेफरल त्यांचे फ्रेंड्स असतील किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्स नसतील तर ते सजेस्ट करतात. का? कारण एक तर त्यांनी बघितलेलं आहे की टीचिंगची मेथड काय आहे, कशा पद्धतीने टीचिंग केलं जात आहे, किंवा डाऊट्स जे आहेत ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात, हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये बघितलेलं असतं. त्यामुळे 100% ते काय करतात, आपल्याला रेफर करतात जर आपण त्यांना आपली जी सर्व्हिस आहे तर ती चांगल्या पद्धतीची देत असू तर. त्यामुळे जर तुम्हाला क्लायंट मिळालेला आहे, क्लायंट जर कन्वर्ट झालेला आहे, तर त्याच्यामध्ये तुमचे 100% जे एफर्ट्स असतील तर ते ऍड करा आणि चांगल्या पद्धतीने ग्रो करा. आता जर तुम्हाला याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल, जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगमध्ये कॅनवाबद्दल थोडंफार जर येत असेल तर नक्कीच तुम्ही युट्यूबवरती वेगवेगळे तुम्हाला व्हिडिओज पण मिळतात फ्रीलान्सिंगचे, तर ते बघून तुम्ही डायरेक्ट मार्केटिंग चालू करू शकता. बट जर तुम्हाला कॅनवा किंवा ग्राफिक डिझायनिंग याच्याबद्दल काहीच माहिती नसेल, बट तुम्हाला स्टील वर्क फ्रॉम होम काहीतरी काम करायचं आहे, तर आपल्याकडे ग्राफिक डिझायनिंगचे जे क्लासेस असतील तर ते अवेलेबल आहेत आपल्या वेबसाईटवरती. तर हे जे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी तुमच्या फोनमध्ये ॲप इन्स्टॉल कसा करायचा, त्यानंतर त्याचा डॅशबोर्ड कसा आहे, त्यानंतर छोटे छोटे एलिमेंट्स कसे घ्यायचे, फोटोज कसे बनवायचे, कशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन जो आहे तर तो यूज करायचा, फॉन्ट्स कशा पद्धतीने यूज करायचा, तर ते डिटेलमध्ये सगळं तुम्हाला या ज्या कोर्समध्ये आहे तर ते शिकवलं जातंय. आता कोर्सची मेथड काय आहे, तर कोर्सची मेथड कशी आहे तर ती मी तुम्हाला सांगते. कारण कोर्सची मेथड ना आपल्या लास्टच्या मेथडपासून थोडीशी चेंज झालेली आहे. आता आपले जे कोर्सेस असतात ना तर ते वेबसाईटवरती असतात. टोटल सुरुवातीला 1 महिना आहे, पहिला महिना जो आहे तर त्याच्यामध्ये टोटल 21 लेक्चर्स असतात. तर ते आपण 7-7-7 असे 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिले 7 लेक्चर्स तुम्ही अटेंड करायचे वेबसाईटवरती. त्या 7 लेक्चर्सवरती तुमचं एक रिव्हिजन लेक्चर होणार आहे आणि त्याचे काही तुमचे डाऊट्स असतील तर ते क्लिअर केले जाणार आहेत. त्यानंतर दुसरा पार्ट आणि तिसरा पार्ट असे टोटल 3 रिव्हिजनचे लेक्चर्स असणार आहेत, जे की लाईव्ह मध्ये होतात, जे की तुम्हाला आफ्टरनून मध्ये पण बघायला मिळतात आणि त्यानंतर नाईटचा बॅच असते ना तर त्यावेळेला पण बघायला मिळतात. तुम्ही दोन्ही बॅचला जॉईन करू शकता. सोबतच आता कसं असतंय, आपण एखादा क्लास घेतला आणि एखादी व्हिडिओ आपण बघतोय, ठीक आहे, आणि ते बघणं वेगळं असतं आणि ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळी आपण प्रॅक्टिकली एखादी गोष्ट करतोय, मी तुम्हाला सांगितलं की हे शेप्स आहेत, हे इथून घ्यायचे किंवा हे असे करायचे, तर ऍक्च्युअल मध्ये मी सांगणं वेगळं असतं आणि तुम्ही करणं वेगळं असतं. तर त्याच्यासाठी स्पेशली 100% तुमचे सगळे डाऊट्स जे आहेत तर ते क्लिअर होऊ देत याच्यासाठी आपण स्पेशल ग्राफिक डिझायनर तुमचे टीचर जे आहेत एक वेगळे तर ते अपॉइंट केलेले आहेत, जे तुमचे डाऊट्स नेहमीच सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही वेलकम असतात त्यांच्याकडे. तुमचे जे काय डाऊट्स आहेत, जसे की काही स्टुडंट्सना असते की टीचर हा जो कलर बॉक्स आहे त्याचा कलर चेंज करता येत नाही, तर स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपवरती पाठवायचा त्यांना, तर ते कसं करायचं तर त्याची कस्टमाइज व्हिडिओ तुम्हाला मिळून जाते. तर इतक्या स्मूथली या ज्या गोष्टी असतील तर ते ऑपरेट केलेल्या आहेत. म्हणजे आपला हाच प्रयत्न आहे की कमीत कमी फीजमध्ये जास्तीत जास्त नॉलेजेबल
कंटेंट जो आहे तर तो तुमच्यासाठी बनवण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी सेपरेट ग्राफिक डिझायनर एक टीचर जे आहेत तर त्या अपॉइंट केलेल्या आहेत. तुमचे 100% जे काही डाऊट्स असतील कुठल्याही कन्सेप्ट बद्दल तर त्या सगळ्या क्लिअर होणार आहेत. तर जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग बद्दल ऍडिशनल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर हा माझा नंबर देते मी व्हॉट्सअपचा, तर तुम्ही मला याच्यावरती व्हॉट्सअप करू शकताय किंवा कॉल करू शकताय. माझ्याकडून जर कॉल रिसिव्ह नाही झाला किंवा मी जर कॉल उचलला नाही तर तुम्हाला माझी टीम मेंबर आहे रवीना म्हणून, तर ती तुम्हाला कॉल बॅक करेल. तर सविस्तर जी काही माहिती असेल तर ती सांगेल. ग्राफिक डिझायनिंगची जी बॅच आहे तर ती आता लेटेस्ट बॅच 1 फेब्रुवारी 2025 ला चालू होते. त्याचे जे लेक्चर्स असतील तर ते आफ्टरनून सेशनमध्ये आणि इव्हिनिंग लेट नाईट सेशनमध्ये, जे जॉब करतात तर त्यांच्यासाठी लेट नाईट सेशन्स जे आहेत तर ते अवेलेबल केलेले आहेत. तर दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला त्याचे लाईव्ह लेक्चर्स जे असतील तर ते अटेंड करायला मिळतील. तर अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, कमेंट करा. वेगवेगळे तुमचे जे काही विषय असतील तर त्याच्यावरती आपण सविस्तर व्हिडिओज जे आहेत तर ते बनवू. ठीक आहे. तर थँक्यू सो मच हा व्हिडिओ डिटेलमध्ये इतका लांबपर्यंत बघितल्याबद्दल आणि असंच आपल्या चॅनलला मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.